दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील शाळेमध्ये एका शिक्षकाने 8व्या वर्गातील विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे। या घटनेतील विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे पालकांनी शिक्षकाविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे। अदनान अहमद असं पीडित विद्यार्थ्याचं तर रमेश तुळशीराम साविकार असं कंठक शिक्षकाचं नाव आहे। प्राप्त माहितीनुसार अदनान नामक विद्यार्थी हा येवदा गावातील शाळेत 8व्या वर्गाचा विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला शिक्षक रमेश साविकार यांनी बेदमपणे मारहाण केली। इतकंच नाही तर त्याचं डोकं दरवाजावर आदळून त्याच्याशी अमानवीय व्यवहार केला। मैं अदनान का दोस्त हूँ। हम ग्राउंड में खड़े थे, अदनान को सर ने बुलाया। फिर अदनान ने बोला सर तेरे को बुला रहे हैं सर, पर मैंने बोला तेरे को बुला रहे हैं। फिर अदनान गया तो सीधा मारना चालू करा सर ने, और फिर ऑफिस में लग गए मारते मारते, हाथ पीछे मुड़क के, और बस फिर इतना देखा तो सर आए और हाथ मुड़क के मारना शुरू कर दिए। ऑफिस तक मारना शुरू कर दिए। ऑफिस आया तो यही दरवाज़ा ऐसा उसको मारे तो उसको दरवाज़ा लग गया। फिर अंदर लग गया, अंदर हार मारे, फिर चिल्लाया उसने। विद्यार्थ्याचं काही चुकलं अथवा तो शिक्षणात कमजोर पडला तर विद्यार्थ्याला दंडित करणं, छडी लगावणं शिक्षकाचं कर्तव्य आहे। मात्र विद्यार्थ्याला चक्क अमानुषपणे मारहाण करून शिक्षकांना आपल्यातील क्रूरतेचा प्रत्यय घडवला। या विद्यार्थ्याची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याला अकोला येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणात शिक्षकाविरुद्ध फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणेदार नितीन चलडे यांनी दिली आहे। काशीबाई अग्रवाल विद्यालयामध्ये साविकर गुरुजी यांनी शाळेतील एका विद्यार्थ्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली अशी कंप्लेंट आमच्याकडे आलेली आहे। त्यावर आम्ही 323 प्रमाणे एनसी दाखल केलेली आहे। सदर मुलाला नाकावर ऑलरेडी 2 ऑपरेशन झाले असताना त्याला त्या नाकावर मारहाण पडल्यामुळे सध्या तो उपचारासाठी अकोला येथे भरती आहे। शाळेत एवढा मोठा प्रकार घडला असताना देखील शाळा प्रबंधन या घटनेपासून आपले हात झटकतंय। शाळेच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी ही मुख्याध्यापिकेच्या हाती असते, परंतु त्यांनी तर आपल्या या प्रकारातील काहीच माहीत नसल्याचं सांगून काढता पाय घेतला। तसेच घटनेच्या वेळी आपण शाळेमध्ये नसल्याचं मुख्याध्यापिका संध्या विठ्ठलराव यांनी म्हटलंय। माझी ड्युटी 7 ते 1 पर्यंत होती। नंतर मी जेवण करण्यासाठी घरी गेली। घरी गेल्यानंतर मी 4 वाजता परत आली तर मला असं समजलं की 8वा वर्गाचा पिरियड ऑफ असल्यामुळे ते ग्राउंडवर होते। आणि नंतर त्या ठिकाणी साविकार सर राऊंड मारल्यानंतर त्या ग्राउंडवर मुलं शिवाय देत होते। ते त्यांनी ऐकल्यानंतर मग त्यांनी त्या मुलाला 1-2 थापडा मारल्या। एवढं मला समजलं, बाकी तर काही माहित नाही। आई वडील विद्यार्थ्यांना शाळेत टाकतात तेव्हा शिक्षकांवर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते। मात्र शिक्षकांनीच विद्यार्थ्यांवर क्रूरता दाखवली असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालक अब्दुल राजिक यांनी केली आहे। आज पूरे क्लास में मालूम है कि इसके ऑपरेशन हुई है, सारे टीचरों को पता है इसके ऑपरेशन हुए हैं 2 बार, फिर भी उसने उसके नाक पे मारा है। उसके नाक पे मारने के बाद वो बेशुद्ध गिर गया वहाँ पे। तो मुझे ये चाहिए कि मुझे इंसाफ चाहिए। मेरे बच्चे के साथ में ऐसा क्यों हो रहा बार-बार, और वहाँ वो स्कूल में जातिवाद बहुत ज़्यादा बढ़ गया है। मेरी प्रशासन से ये मांग है कि उस पर जबरदस्त कार्रवाई होनी चाहिए। विद्यार्थ्यांची अमानवीय कृत्य करणारा शिक्षक अजूनही मोकाट फिरतोय। या शिक्षकाला कायदेशीर कारवाई करून त्याला निलंबित करण्याची मागणी देखील विद्यार्थी व पालक वर्गातून केली जाते आहे।